भाजप आमदार गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार। उल्हासनगरमधल्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच गोळीबाराची घटना। शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाडांसह 3 जण अटकेत तर 6 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद। महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू आहे। सत्तेत बसलेला पक्ष मस्तीने वागत असेल तर कारवाई करायला हवी। उल्हासनगरमधल्या गोळीबाराबद्दल सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांनी गोळा घालायला सांगितलं का? गोळीबार प्रकरणात फडणवीसांचा काय संबंध? सुप्रिया सुळेंच्या टीकेला छगन भुजबळांचं उत्तर। सत्य लवकरच बाहेर येईल। गोळीबार प्रकरणी कल्याणचे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांची प्रतिक्रिया। आज अहमदनगर इथे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत एल्गार मेळावा। या मेळाव्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकरांसह अन्य नेते हजर असतील। सभा घेऊन ओबीसी बांधवांना मूर्ख बनवलं जातंय। हरिभाऊ राठोड यांचा भुजबळ आणि तायवाडेंवरती टीकास्त्र। राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याचीही टीका। मराठा आरक्षणासंदर्भात आज सल्लागार समितीची बैठक। निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडेल। मराठा आरक्षणाबाबत पुढच्या वाटचालीसंदर्भात चर्चा होईल। मराठा आरक्षणासाठी तब्बल 2,72,57,735 घरांचा सर्वे पूर्ण। या सर्वेमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 97% सर्वे झाल्याची नोंद। राज्यामधल्या 90% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा दावा। आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वेक्षणाचा सर्वंकष अहवाल राज्य सरकारकडे दिला जाईल, आयोगानं केलं स्पष्ट। मराठा आरक्षणासंदर्भात रत्नागिरी जिल्ह्याचा 100% सर्वे पूर्ण। राज्य मागासवर्ग आयोगाला रत्नागिरी जिल्ह्याकडनं अहवाल सादर। मराठा आरक्षणासंदर्भात पोस्ट केल्याप्रकरणी शिक्षकांना नोटीस। पोस्टद्वारे जातीय तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत जालना जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या 27 शिक्षकांना नोटिसा। मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंची आजची भेट रद्द। टोलच्या प्रश्नी राज ठाकरे वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या। साळवींच्या पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला। नाशिकचा दौरा आटपून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने येत असताना ठाणे टोलनाक्यावरती ट्रॅफिक जाम। ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत ट्रॅफिकचं निराकरण केलं। स्वतः ठाणे मुलुंड टोलनाक्यावरती उभं राहत वाहतूक कोंडी हटवली। कोकणामधल्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभरात दौरा करणार। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा। मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रा वाशिममध्ये पोहोचली। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केली बुद्धविहारात प्रार्थना। उपस्थितांना केलं मार्गदर्शन। उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर संवाद यात्रा काढून जनतेशी संवाद साधणार। आमदार वैभव नाईक यांच्याकडनं कुडाळमध्ये होणाऱ्या सभास्थळाची पाहणी। हुकुमशाहीला आपण हिंदुत्व मानत नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। घराणेशाहीला विरोध करताना तटकरेंचं घराणं कसं चालतं? भाजपला सवाल। आम्ही सुरतला जाऊन महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री दिला। भरत गोगावलेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरच्या दौऱ्यावर। ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार। धुळ्यामध्ये अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स। या बॅनरवरती अजित पवारांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा। बीडच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक। औद्योगिक विकासासाठी 75 कोटी रुपये मंजूर केल्याची उदय सामंत यांची माहिती। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या हस्ते बीड इथल्या जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडेंच्या शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन। मराठा आरक्षण प्रश्नावरनं आंदोलकांनी जुनं कार्यालय पेटवलेलं होतं। आपण राजकारणात आलो नसतो तर एक उत्तम क्रिकेटर झालो असतो, मात्र आता राजकारणात सुद्धा भल्या भल्यांच्या गुगलीवरती आपण षटकार टाकतो। उदय सामंत यांचं वक्तव्य। जो सनातन धर्मासाठी कार्य करेल तोच राष्ट्रावर राज्य करेल, त्यामुळे राजकारणात धर्माचा हस्तक्षेप गरजेचा। शिवमहापुराण कथावाचक प्रदीप मिश्रांचं विधान।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभाविपचा गोंधळ, रामायणातल्या कलाकारांच्या जीवनावरच्या नाटकाचा प्रयोग उधळून लावला, नाटकातील कलाकारांना अभाविप कार्यकर्त्यांकडून मारहाण, रामायणाचा विपर्यास केल्याचा आरोप। विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी इस्रोची फिरती व्हॅन, गोंदियामध्ये ही व्हॅन दाखल आहे। जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी चांद्रयान मोहिमेसह इस्रोच्या आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती जाणून घेतली। सांगली बाजार समितीमध्ये मुहूर्ताच्या हळदीचे सौदे, हळदीला 31,000चा उच्चांकी भाव। मध्य प्रदेशमधनं प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई, गोंदियाच्या रामनगर पोलिसांकडून 5,57,000चा तंबाखू जप्त। नागपूरमध्ये नवीन पोलीस आयुक्त रुजू होताच पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांड, आर्थिक वादातून दोघांची हत्या झाल्याची माहिती। आई वडिलांनी स्फोटच्या मुलीवर विळानं वार करून हत्या केली, नांदेडच्या हिमायतनगरमधली घटना। पिंपरी चिंचवडमध्ये अभ्यास करत नसल्यानं आईनं रागवल्यामुळे 13 वर्षीय मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली, मुलाचा मृत्यू। हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणामध्ये 40% पाणीसाठा, धरणामध्ये केवळ 20 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक, येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू। गेल्या 2 दिवसात सिंधुदुर्गातल्या तापमानात घट, आज 10 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। गोंदियामध्ये विदेशी पक्ष्यांचं आगमन, रेड क्रेस्टेड पोचार्ड हे पक्षी गोंदियात दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।